नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, तुम्ही जर मागच्या रविवारचा भाग ऐकला असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. मी त्या कार्यक्रमात डॉक्टर रवींद्र भोरा यांना बोलवलेलं होतं आणि साखर गोड पण जीवघेणी हे पुस्तक जे आकाराला आलं तर त्या पुस्तकाची संकल्पना डॉक्टर रवींद्र भोरा यांची होती आणि डॉक्टर अनिल गांधी यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकाकडे आपण जेव्हा बघतो की नेमकं साखरेच्या बद्दल यात सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी पण आलेल्या आहेत की आजकाल लठ्ठपणा हा जो आहे तर आपल्याला अगदी सर्रास दिसायला लागलाय. खूप बारीक लोक किंवा योग्य वजन असणारी मंडळी आपल्याला खूप कमी दिसतात. तर हे ओव्हरवेट आहे किंवा लठ्ठपणा आहे तर तो घेऊन आजचा आपण भाग करतोय. कारण मी मागच्या भागात म्हटलं होतं की पुढच्या वेळेला आपल्याला याच पुस्तकाला धरून एक विषय बोलायचा आहे आणि तो म्हणजे लठ्ठपणा. आणि या लठ्ठपणाविषयी आज आपल्याला सांगायला आलेले आहेत मिरजेच्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर प्राची जाधव. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण, मी म्हटलं सुरुवातीला तसं, लठ्ठपणाविषयी बोलणार आहे. आपण विषयाला लगेचच सुरुवात करूया. आता आपण सर्रास बघतो लठ्ठपणा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे लहान मुलांमध्ये दिसतो, जनरल 40 पर्यंत गेलेल्या व्यक्तींमध्ये दिसतो किंवा स्त्रियांचे मेन्सेस बंद झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढायला लागतो. म्हणजे लठ्ठपणा आपल्याला आता मग नजरेला बघून बघून ठीक आहे, ओके, वजन आहे जास्त असं वाटायला लागतं. पण तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून काय सांगाल की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आणि तो फक्त असा दिसतोय म्हणूनच आपल्याला ते लठ्ठ आहे, ओके, हे म्हणणं बरोबर आहे किंवा काय सांगाल? लठ्ठपणा हा फक्त दिसण्याचा प्रश्न नाही, हा एक दीर्घकालीन आजार आहे. बर. शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतो. जास्त चरबी साठल्यामुळे आपलं वजन वाढतो. उंचीसाठी जेवढं वजन पाहिजे त्यापेक्षा जास्त वजन होतो. पोटाचा घेर वाढतो आणि ह्याला आपण लठ्ठपणा म्हणतात. अच्छा. तर भविष्यात लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर, सांधेदुखी, झोपेत घोळणे किंवा श्वास थांबणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लठ्ठपणाकडे केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही, हा आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणजे एखादी स्त्री किंवा एखादा मूल लठ्ठ आहे, ते बेढप दिसतंय आणि ते थोडं चांगलं दिसावं म्हणून त्यानं लठ्ठपणा कमी करावा, हे त्याच्या मागचं कारण नाही आहे. तर तो एक आजार आहे. इतर वेगवेगळे जसे आजार असतात तसा लठ्ठपणा एक आजार आहे असं तुम्हाला सांगायचंय. सध्या आपल्याकडे लठ्ठपणाचं प्रमाण किती आहे? म्हणजे इन जनरल मी बोलले की आहे बाबा, बरेच लोक आपल्याला लठ्ठ दिसत आहेत, पण तरी पण तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय सांगाल? आणि मग या लठ्ठपणाची आणखी काही कारणं असतात का? हो, लठ्ठपणा आपल्या सोसायटीमध्ये खूप वाढत चालला आहे. भारतात 30 ते 40% लोकांना लठ्ठपणा आहे. जे मागच्या स्टॅटिस्टिक्स बघितले तर 2000 साली फक्त 10% लोकांना लठ्ठपणा असायचा, पण आता 2025 मध्ये 30 ते 40% लोकांना लठ्ठपणा आहे आणि असा अनुमान आहे की पुढचे 10 वर्षात हे ऑलमोस्ट 50% पर्यंत वाढू शकतो. बापरे. त्याची कारणं काय सांगाल मग? हो, सो लठ्ठपणा जे वाढत चालला आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस आणि ह्या सगळ्यांमुळे हॉर्मोन्समध्ये बदल होतो आणि म्हणून लठ्ठपणा वाढत जातो. ह्याच्यात चुकीचा आहार म्हणजे साखरेचं सेवन, गोड पदार्थ, आपल्याला फोकस करायचं आहे. येस. हा, सो त्यासाठी जे रवींद्र भोरा सरांची पुस्तक आहे साखर गोड पण जीव घेणारी, ही ह्या पुस्तकात सरांनी सांगितलेलं आहे की साखरेचे सेवन, गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, बिस्किट्स, केक्स, हे जे सगळे गोड पदार्थ ह्यांचं सेवन वाढत चाललं आहे. आणि प्रोसेस्ड आयटम्स, रेडी टू ईट फूड, पॅक फूड आयटम्स, जंक फूड, ह्यांच्यात हाय कॅलरीज असतात, खूप जास्त कॅलरीज जातात आणि ह्यांचं सेवन वाढत चाललं आहे. आणि जास्त साखर आणि जास्त कॅलरीज इंटेकमुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. तर मी म्हणणार ह्या सरांनी खूप चांगला स्टेप घेतला आहे. एक अगदी पुस्तकमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि ह्याबद्दल, लठ्ठपणाबद्दल आणि आरोग्याबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ते वाचावं आणि जागरूक राहावा. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की कारणं जी आहेत आणि त्याच्यामध्ये बराच फोकस होतोय तो साखरेवर, म्हणजे गोड पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणात लठ्ठपणा दिसून येतोय. पण नजरेला दिसला तरी शरीरामध्ये ह्या साखरेचं प्रमाण जास्त झाल्यामुळं आपल्या आरोग्यावर पण काहीतरी गंभीर परिणाम होत असतील तर ते कोणते कोणते आहेत? म्हणजे ते सांगितले तरी लोक अवेअर होतील असं आपण म्हणूया.
हो, लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतो मॅडम. सो जास्त साखर आणि कॅलरीज घेतल्यामुळे ते चरबी प्रमाण वाढते आणि चरबी मेनली ते लिव्हरमध्ये साठते, फॅटी लिव्हर होऊ शकतो. त्याने इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि इन्सुलिन हॉर्मोनचा ताळमेळ बिघडतो. आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आपल्याला पुढे जाऊन मधुमेहचा रिस्क वाढतो, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, स्ट्रोक, हृदयविकार यांचा धोका वाढतो. लठ्ठ व्यक्तीमध्ये हार्ट अटॅकचा धोका ऑलमोस्ट तिप्पट वाढतो. आणि वजन जास्त असल्यामुळे आपले गुडघेदुखी, स्पेशली नी जॉईंट पेन्स, झोपेत श्वास थांबणे हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि कॅन्सरचा सुद्धा धोका लठ्ठपणामुळे वाढू शकतो. आणि हे सगळे शारीरिक प्रॉब्लेम्स तर असतात आणि मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात, जसं की डिप्रेशन, एन्झायटी, आत्मविश्वास कमी होतो लठ्ठपणा व्यक्तींमध्ये. तर म्हणून आपल्याला लठ्ठपणा ह्या आजारासाठी जागरूकताची खूप गरज आहे. बरोबर. आता हे सगळं आपण इन जनरल तर बोललोच, पण महिलांमध्ये लेडीज जेव्हा अनेक कारणाने, एकतर प्रेग्नन्सीमध्ये त्यांचं वजन वाढलेलं असतं किंवा डिलिव्हरी नंतर आपल्याकडे जे पारंपरिक अन्नपदार्थ त्यांना खायला देतात, भरपूर तूप आणि इतर पदार्थ, त्यामुळं वजन वाढतं, किंवा मेनोपॉज होतो त्या काळात सुद्धा त्यांचं वजन वाढू शकतं. तर या लठ्ठपणाचे त्यांच्यावर कोणते दुष्परिणाम होतात? हो, अगदी खरं आहे. फिमेल्समध्ये, स्त्रियांमध्ये हा लठ्ठपणा पुरुषांपेक्षा जास्त आहे. तर जसं मी म्हणली 30 ते 40% लोकांना लठ्ठपणा आहे. पण जर आपण फक्त महिलांमध्ये बघितलं तर 40 to 50% आपल्या सोसायटीमध्ये लेडीजना लठ्ठपणा आहे. आणि हा स्पेशली जेव्हा प्युबर्टीच्या वेळेस वजन वाढतो, प्रेग्नेन्सी, पोस्ट प्रेग्नेन्सी आणि पेरीमेनोपॉज ह्या टाइमला आपल्या हॉर्मोनल चेंजेस भरपूर होतात आणि त्याने आपला फॅटचं प्रमाण लवकर वाढतो आणि ते साठून राहतो. आणि स्पेशली पोटातील चरबीचं प्रमाण वाढतो. वजन वाढल्यामुळे स्पेशली आपल्या यंग गर्ल्समध्ये PCODचा प्रॉब्लेम होऊ शकतो, जसं की त्यांना पिंपल्स येतात, फेशियल हेअर येतात, पाळी अनियमित होते आणि पुढे जाऊन प्रेग्नेन्सी राहायला त्रास होऊ शकतो. किंवा प्रेग्नेन्सी राहिली तर त्यांना प्रेग्नेन्सीमध्ये शुगर वाढू शकते, BP वाढू शकतो, सिझेरियनचे चान्सेस वाढू शकतात. आणि अगदी पेरीमेनोपॉजच्या वेळेस त्यांचा जास्त रिस्क असतो की त्यांना डायबिटीज, उच्च रक्तदाब, जे काय सगळे लठ्ठपणासाठी मी सांगितले आहे ते सगळे आजारांचा धोका त्यांना वाढत असतो. अरे बापरे. म्हणजे खरं तर खूप काळजी घ्यायला पाहिजे. आता हे महिलांमधलं तर बघितलं, आता लहान मुलांमध्ये जो लठ्ठपणा वाढतोय, तर असं असतं की आई वडील थोडेसे लठ्ठ आहेत, तर मग ठीक आहे, मुलं पण लठ्ठ होत आहेत आणि आई वडील त्यावेळेला लक्षच देत नाहीत. पण या मुलांमध्ये जे वजन वाढतंय, तर खरंच ते खूप चिंताजनक आहे. काय सांगाल तुम्ही? आणि इथं पालकांनी काय काळजी घ्यायला हवी? हो, आपला सोसायटीमध्ये मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढत चालला आहे. ऑलमोस्ट शाळेतली 7 ते 10% मुलांना लठ्ठपणा आहे. म्हणजे त्यांचं वजन त्यांच्या उंचीसाठी जास्त आहे. आणि कारण तेच आहे, साखरेचं सेवन. परत मी तेच सांगणार, ह्या बुकमध्ये उत्तम माहिती दिलेली आहे की साखरेचं सेवन हे साखर गोड पण जीव घेणारी. आपण मुलांना गोड पदार्थ, काही थोडा पण रडलं की लगेच साखर किंवा गोड पदार्थ देतो, पण हे त्यांच्यासाठी चांगलं नाही. आणि हाय कॅलरीजचे जे जंक फूड असतात, आता मॉलमध्ये साधारण गेलो की फूड कोर्टमध्ये गेल्याशिवाय आपण परत येत नाही आणि तिथे काय जंक फूड्स खाल्ले जातात. मग पुढे व्यायामाचा अभाव आहे, मैदानी खेळ खूप कमी झालेले आहे, स्टडीजचा स्ट्रेस जास्त वाढला आहे, मुलांकडे गॅजेट्सचा यूज वाढला आहे, मोबाईल, TV, व्हिडिओ गेम्स, हे सगळे जीवनशैलीमध्ये भरपूर बदल झाला आहे आणि अगदी लहानपणीपासून लठ्ठपणा जास्त होतो. तर लठ्ठपणा वाढल्यामुळे त्यांना परत इन्सुलिन हॉर्मोनचा ताळमेळ बिघडतो आणि त्यांनाही सुद्धा लवकर शुगर, मधुमेह, रक्तदाबचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपल्या सोसायटीमध्ये अगदी 20-30 वयामध्ये शुगर होणं, जास्त BP राहणं हे अगदी साधारण गोष्ट झालेलं आहे. पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? इथं ह्याच प्रश्नाबद्दल आपण बोलूया की आपण जाड आहे, आपली मुलं जाड होत आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे, स्पेशली मुलांच्या बाबतीत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? येस, लठ्ठपणा ॲक्च्युली जर फॅमिली कम्प्लीट इन्व्हॉल्व्ड असेल तर कम्प्लीट फॅमिलीने त्याबद्दल प्रयत्न करायला पाहिजे. लहानपणीपासून मुलांना चांगले इटिंग हॅबिट्स, हेल्दी इटिंग हॅबिट्स घालायला पाहिजे, साखरेचे सेवन टाळायला पाहिजे, आहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून एकत्र TV बंद ठेवून जेवायला, मोबाईल साईडला ठेवून जेवायला पाहिजे,
मैदानी खेळातील रुंची त्यांची मुलांची वाढवायला वाढवायला पाहिजे पाहिजे. सुरुवातीपासूनच. चपळ जीवनशैली स्वीकारणे हे सगळं मुलांसाठी चांगले स्टेप्स राहील आणि यामुळे स्वस्थ आणि निरोगी राहतील मुलं. खरंय. खरं तर पालकांनी ही जी काळजी घ्यायची ती त्यांनी मुलांसाठी पण घ्यायची आणि स्वतःसाठी पण घ्यायला नक्कीच हरकत नाही, जेणेकरून हा लठ्ठपणा कमी व्हायला मदत होईल. खरं तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही बोललात आहार किंवा मैदानी खेळ, व्यायाम याची गरज आहे. लठ्ठपणाविषयी बोलतोय, मग लठ्ठपणा मुलांमधील असेल किंवा इन जनरल स्त्रियांमधला असेल, सगळ्यांच्याबद्दलच असेल. आणि आपल्यालाच माहिती देत आहेत डॉक्टर प्राची जाधव, ज्या स्वतः अंतःस्रावी ग्रंथी तज्ज्ञ आहेत, एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. तर आपण त्यांच्याकडून आत्ता ऐकलं की मुलांमध्ये जो वाढता लठ्ठपणा आहे तर तो कमी व्हावा म्हणून पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे. आता पालकांनी काळजी घेण्यामध्ये आपल्या घरातल्या सगळ्यांचा आहार संतुलित पाहिजे, चांगला पाहिजे असं तर त्यांनी सांगितलं. पण तरी मॅडम तुम्ही काय सांगाल की वजन कमी करण्यासाठी, हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम यांची जी भूमिका आहे ती किती महत्वाची आहे? म्हणजे ह्याचा हे जे दोन्ही जर व्यवस्थित पाळलं तर त्याचा कसा चांगल्या पद्धतीनं परिणाम आपल्या या लठ्ठपणावर मात करण्यासाठी होऊ शकतो, काय सांगाल? हो मॅडम, आहार आणि व्यायाम हे वजन कमी करण्यासाठी मुख्य स्तंभ आहे. आणि मला खूप कॉमन क्वेश्चन्स मेनली आहार आणि व्यायामवरच असतात. तर काही लोक म्हणतात मी डाईट करत आहे, एक्सरसाइज करत आहे, मी 2 महिने 3 महिने डाईट केलं होता, एक्सरसाइज केलं होता, माझं वजन कमी सुद्धा आला होता पण आता परत वाढला आहे. तर माझं हे म्हणणं असेल की हे जे डाईट एक्सरसाइज बेसिकली आपण जे लाईफस्टाईल आपली बदलायला पाहिजे ते हे कायम पाहिजे, लाईफ लॉंग आपण म्हणजे फॉलो काही करायला पाहिजे. महिन्यांसाठी उपयोग नाही तर लाईफ लॉंग आपण ते सगळं फॉलो करायला हवं. जसं एखाद्या वेळेस आपल्याला बीपी असेल तर बीपीची गोळी ज्या दिवशी घेणार त्या दिवशी बीपी कंट्रोल राहणार, ज्या दिवशी बीपीची गोळी नाही घेणार बीपी वाढणार. तसंच लठ्ठपणामध्ये पण आपण जेवढे वर्ष जेवढे टाइम आपण डाईट एक्सरसाइज करणार तेवढा आपल्याला त्याचा फायदा मिळणार, तेवढा जास्त फायदा होणार. आणि काही लोक फक्त डाईट करतात, एक्सरसाइज नाही करत, आणि किंवा उलट काही एक्सरसाइज करतात पण प्रॉपर डाईट फॉलो करत नाही. तर मग त्यांना पण त्यांच्या टार्गेट वेट जे असतो म्हणजे जेवढा त्यांना वजन कमी करायला पाहिजे तेवढं होत नाही आणि मग ते डिमोटिवेट होतात. तर माझं म्हणणं आहे की दोन्ही डाईट आणि एक्सरसाइज, व्यायाम दोन्ही व्हायला पाहिजे. आणि मग खूप वेळा प्रश्न असतो की मॅडम आम्ही 2 वेळा जेवू की 3 वेळा जेवायला पाहिजे, ब्रेकफास्ट करायचा की नाही. तर बेस्ट डाईट ते आहे जे तुम्हाला तुमच्या रुटीनला सूट होत आहे, तुमच्या घरी काय काय अवेलेबल आहे, काय बनतो रुटीनमध्ये, तो तुम्हाला डाईटमध्ये जे सहज तुम्हाला मिळतंय ते तुमच्या डाईटमध्ये असायला पाहिजे. तुम्ही 2 वेळा जेवा, सकाळी आणि संध्याकाळी, किंवा तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर 3 वेळा, ते तुमच्या रुटीननुसार तुम्ही करू शकता. पण त्याच्यात मेनली संतुलित आहार तुम्ही किती प्रमाणात काय काय घेताय जेवणात ते जास्त महत्वाचं आहे. आम्ही प्लेट मेथड मोस्टली फॉलो करतो, ज्याच्यात आपण सांगतात की तुमच्या प्लेटमध्ये जेवताना 50% ते ब्रेकफास्ट, लंच, डिनर कुठलाही असू द्या, पण त्याच्यात दरवेळेस 50% भाज्या पाहिजे म्हणजे सॅलड्स पाहिजे, 25% प्रोटीनचा भाग पाहिजे. प्रोटीन म्हणजे जसं की कडधान्य, स्प्राउट्स, पनीर, टोफू किंवा अंडी, उकडलेली अंडी, चिकन, हे सगळं प्रोटीनचा भाग 25% पाहिजे. आणि 25% कार्बोहायड्रेट्स पाहिजे, म्हणजे की जे तुमच्या ऍक्च्युअल चपाती आणि भाताचं प्रमाण. तर हे जर आपण प्लेट मेथड फॉलो केलं, 50% सॅलड्स घेतले तर आणि 25% प्रोटीन्स, 25% कार्बोहायड्रेट्स, आपल्याला म्हणजे वजन कमी करण्यासाठी हा आहार आपल्याला चांगला मदत करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. हो, लॉंग टर्म आपण ते फॉलो करू शकणार, ते आपल्याला फॉलो करायला जास्त अवघड नाही जाणार आणि आपल्याला लॉंग टर्म मध्ये चांगले रिझल्ट मिळतात. आणि व्यायाम सुद्धा, व्यायाम मध्ये 3 प्रकारचे व्यायाम असतात, जसं की कार्डिओ व्यायाम, जसं की भरभर चालणे, सायकलिंग, स्विमिंग. तर ह्याने आपला फॅट कमी होतो आणि आपलं वजन कमी होतो. आणि दुसऱ्या प्रकारचा व्यायाम जसं की मसल वाढवायला आपण मसल रेझिस्टन्स ट्रेनिंग, ज्याचे आपण डंबल्स घेऊन किंवा बँड्स घेऊन आपल्याला ते व्यायाम सुद्धा करायला पाहिजे. आणि तिसरा योगा, बॉडी फ्लेक्झिबिलिटीसाठी ते पण अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे मंडळी लक्षात आलं असेल तुमच्या की म्हणजे डाएट म्हणजे कमी खाणं नाहीये, तर डाएट म्हणजे योग्य संतुलित आहार, आणि व्यायाम म्हणजे डॉक्टरने आता 3 प्रकार सांगितले आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण जर केला तर नक्की वजन कमी करायला ह्या 2 गोष्टी आपल्याला खूप मदत करतात, हे लक्षात आलं मॅडमनी सांगितल्यावर. मॅडम, पण आता मोबाईल आपल्या हातात असतो कायम, सोशल मीडियावर अनेक डाएट सांगितले जातात किंवा वजन कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात.
तर तुम्ही काय सांगाल, ते किती प्रभावी आहेत किंवा एकच गोष्ट सगळ्यांना लागू होणार नाही ती, तर तुम्ही एक तज्ज्ञ म्हणून काय मार्गदर्शन कराल की त्यांनी काय फॉलो केलं पाहिजे? सोशल मीडियाला फॉलो केलं पाहिजे का तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत? हो, सोशल मीडियावर भरपूर काय काय डाएट्स किंवा भरपूर प्रोडक्ट सुद्धा अवेलेबल आहे. जसे स्पेशली क्रॅश डाएट्स बद्दल मी सांगणार की जे अगदी 15 दिवसात फक्त पालेभाज्याच खावा आणि किंवा फक्त एवढं काहीतरी ज्यूस घ्या. तसे जे क्रॅश डाएट्स असतात ते आपण जास्त दिवस फॉलो करू शकत नाही. त्यांच्या फक्त तात्पुरता लगेच वजन कमी येतो, पण तसंच ते डाएट बंद केल्यावर वजन परत पुन्हा वाढतो सुद्धा. तर पण फक्त वजन कमी होणार, वजन वाढणं एवढाच त्याचा परिणाम होतो की असा क्रॅश डाएट करून तुमच्या शरीरामध्ये त्याचा अनेक अवयवांवर त्याचे दुष्परिणाम घडून येतात, असं पण काही होतं? नक्की, कारण ह्या जे क्रॅश डाएट्स आहेत त्यांचा काही लॉंग टर्म स्टडीज नाही अवेलेबल आहे. लॉंग टर्म डेटा आपल्याकडे नाहीये की त्याने आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होत असेल. म्हणून आपल्याला बॅलन्स डाएट, संतुलित आहार जास्त महत्वाचा आहे रादर दॅन, आणि तो जास्त सस्टेनेबल आहे रादर दॅन क्रॅश डाएट्स जे जास्त सस्टेनेबल नाही आहे. बरोबर. आणि दुसरा, जसं की इंटरनेटवर खूप प्रकारचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. हर्बल टीज, वेट लॉस ज्युसेस किंवा स्लिमिंग ड्रिंक्स, डिटॉक्स ड्रिंक्स. तर इवन हे सगळे पदार्थ पण स्टँडर्डाइज नसतात. त्यांचे कंटेंट्स किती मात्रामध्ये आहे ते माहीत नसतो, त्यांच्यावर स्टडीज नसतात. त्यांनी कधी कधी लूज मोशन, जुलाब होऊ शकतो, डिहायड्रेशन होऊ शकतो, कधी कधी हेवी मेटल्स असू शकतात त्याच्यात, आणि ज्याने लिव्हर आणि किडनी इंजुरीचे सुद्धा चान्सेस आहे. म्हणून तुम्ही सावधान राहा, अलर्ट राहा, आणि लठ्ठपणासाठी एंडोक्रिनॉलॉजिस्टची सल्ला नक्की घ्या. बरोबर. म्हणजे जेणेकरून तुमचं लठ्ठपणाचं प्रमाण किंवा चरबीचं प्रमाण किती वाढलेलं आहे, तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्यांच्याकडून आपल्याला हा सल्ला मिळू शकतो. आता असं सांगतात की हे औषध घ्या म्हणजे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. सध्या ते एक GLP-1 असं काहीतरी औषध आपल्याला ऐकू येतं, तर ते किती योग्य आहे, कोणासाठी योग्य आहे, याबद्दल पण आपल्याला लोकांना सांगायला पाहिजे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आधुनिक औषध अवेलेबल आहे, GLP-1 रिसेप्टर अॅनालॉग्स. तर काही रुग्णांमध्ये डाएट, एक्सरसाइज करूनही औषधांचीही गरज भासू शकते. तर GLP रिसेप्टर अॅनालॉग्स हे लठ्ठपणाच्या उपचारासाठी आधुनिक औषध आहे. हे मेंदूतील भूक नियंत्रित करतात आणि आपले हॉर्मोन्स नॉर्मल करतात. त्यामुळे भूक कमी होते, पोट भरल्यासारखं वाटतंय खूप वेळ, आणि वजन कमी होण्यात मग मदत होते. अच्छा. वजन कमी केलं तर आपल्याला डायबिटीज, BP, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल हे सगळ्याच गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. आणि पुढचे जे कार्डियक रिस्क मी म्हणली होती, हृदयविकारचा रिस्क असतो, हार्ट अटॅकचा रिस्क असतो, ते सुद्धा ह्या औषधांनी कमी होतो. बरोबर. आणि पण GLP रिसेप्टर अॅनालॉग्स हे औषधे एंडोक्रिनॉलॉजिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावी. कारण कोणते औषध योग्य आहे हे म्हणजे रुग्णाचे वजन, BMI आणि इतर आजार आणि वैद्यकीय इतिहास सगळं ह्यांच्यावर अवलंबून असते. म्हणून स्वतःहून औषध घेणे टाळावे. अच्छा. हे औषध आठवड्यातून एकदा इंजेक्शनच्या स्वरूपात दिलं जातात आणि एंडोक्रिनॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखालीच हे सुरू करावे. आणि ह्यासोबत योग्य आहार आणि व्यायाम करणे तितकेच आवश्यक आहे. म्हणजे फक्त औषध घेऊन किंवा इंजेक्शन घेऊन पूर्ण परिणाम त्याचा मिळणार नाही, तर आपल्याला व्यायाम आणि योग्य आहार, संतुलित आहार पण घ्यायला पाहिजे. मंडळी, आत्ता तुम्ही जे हे औषध ऐकलं, तर हे तुम्ही मनानं काही याच्या गोष्टी करू नका. तुमच्या एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच हे इंजेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता एकूणच म्हणजे मी नॉर्मल आहे, पण पुढं भविष्यात जाऊन मला लठ्ठपणा येऊ नये, किंवा सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याला जी ऐकते तर त्याला असं वाटलं की आपल्याला पुढे जाऊन लठ्ठपणा टाळायचा आहे, आपलं वजन व्यवस्थित राखायचं आहे, निरोगी राहायचं आहे, तर आपण काय सल्ला देऊया, काय सवयी लोकांनी फॉलो करायला पाहिजेत ज्या रेग्युलर असतील आणि लाईफ लॉंग त्या फॉलो करतील आणि आपलं वजन नियंत्रित ठेवतील, आपलं आयुष्य निरोगी राखतील? काय सांगाल? सो लठ्ठपणा टाळायचा असेल तर साखरेचे प्रमाण कमी करणे हे अगदी गरजेचं आहे. आणि साखर हे स्लो पॉइझन आहे आणि ह्याच्या प्रमाण शरीराला हळूहळू हानी पोहोचवतो. मग जास्त साखरेचे सेवन केल्यामुळे आपला लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर, PCOD महिलांमध्ये, हृदयविकार ह्या अनेक आजारांचा धोका असतो. तर जे कॉमन आपल्याला फॉलो करायला पाहिजे, जसं की साखर टाळावे, आपल्या रोजच्या चहा, कॉफीमध्ये साखर म्हणजे अवॉइड करायला पाहिजे.
कोल्ड ड्रिंक्स स्पेशली जे लहान मुलांमध्ये आणि हो, मुलांना आणि सगळ्यांमध्ये सवय असते की पॅकेट फोडून त्यातलं खायचं आणि इकडं कोल्ड्रिंक्स प्यायचं. आणि असं आपण जेव्हा बाहेर बघतो ना कुठे, तर ही मुलं स्पेशली लठ्ठच दिसतात आणि त्यांच्या हातात या सगळ्या गोष्टी असतात म्हणून ती लठ्ठ असतात की ती लठ्ठ असतात म्हणून ती बसून हे खात राहतात, माहित नाही. तुम्ही काय सांगाल हे? हो, जसं आता आपण बाहेर गेलो तर आपल्याला बर्गर सोबत कोल्ड्रिंक फ्री मिळते. तर हे सगळे जे मार्केटिंग त्यांचे स्ट्रॅटेजीज असतात. बरोबर. म्हणून आपल्याला पण ह्यांच्याशी सावधान राहायला पाहिजे. आणि स्पेशली आपण सगळ्यांनी मुलं असू द्या किंवा मोठ्यांनी कोल्ड ड्रिंक्स वगैरे अवॉइड करायला पाहिजे. बेस्ट ड्रिंक इज वॉटर, पाणी किंवा ताक वगैरे ते सगळं आपण हायड्रेशन मेंटेन करायला ते घेऊ शकता. पण कोल्ड ड्रिंक्स ज्यांचं साखर असतो किंवा जे आजकाल ज्युसेस अवेलेबल आहे, पॅक्ड ज्युसेस, रेडीमेड ज्युसेस, त्यांच्यामध्ये सुद्धा साखर असते. किंवा बेकरी आयटम्स जसं की बिस्किट, केक, मिठाई आणि हे सगळे आपल्याला टाळायला पाहिजे. त्यासोबत नियमित व्यायाम, पुरेशी झोप घ्या आणि वजनावर लक्ष ठेवा. ओबेसिटीसाठी एंडोक्रायनॉलॉजिस्टची सल्ला घ्या आणि निरोगी राहा. नक्कीच. हे सगळं ऐकल्यावर एक महत्वाची गोष्ट मी जी सुरुवातीला सांगितली होती की साखर गोड आहे पण जीवघेणी आहे, त्यामुळे या साखरेचं प्रमाण अत्यंत मर्यादित किंवा नसेल तुमच्या जेवणात रोजच्या तरी चालेल. कुठले गोड पदार्थ अगदी खायची वेळ आली तर अगदी कमी प्रमाणात खा असं म्हणेन मी. हे सगळं जर आपण पाळलं ना तर मग भविष्यात होणारी अनेक आजार आहेत, त्याच्याबरोबर जो मेन आज आपण फोकस करतोय लठ्ठपणा, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवायला आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. आणि हेच मॅडमने आता आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. नक्की फॉलो करूया ना, कारण जेव्हा आपण आपलं वजन नियंत्रित ठेवतो, आपला आहार संतुलित ठेवतो, व्यायाम नियमित करतो, योग्य तो व्यायाम करतो, हे सगळं केल्यावर आपल्याला डॉक्टरांची पायरी चढावी लागत नाही मंडळी. आणि यातून आपलं मानसिक आरोग्य, आपलं आर्थिक आरोग्य आणि आपलं शारीरिक आरोग्य सगळं जपलं जातं. त्यामुळं ही साखर जी गोड आहे ना पण जीवघेणी आहे ना, तिला आपण दूर ठेवूया असं म्हणेन मी. आणि मॅडम, तुम्ही इथे येऊन एक एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून इतक्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्यात आम्हाला, तर आमच्या ऐकणाऱ्या लिसनर्सपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्यात. ते नक्की हे फॉलो करतील अशी आशा करूया आणि इथेच थांबूया. पण मंडळी, साखरेमुळं किंवा अतिसाखरेच्या सेवनामुळं किंवा इन जनरल होणारा मधुमेह जो आहे, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण पुढच्या रविवारी. त्यामुळं आजच्यासारखाच पुढचा भाग सुद्धा अगदी आवर्जून ऐका. डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी जे डायबेटॉलॉजिस्ट आहेत, तर त्यांच्याकडून या मधुमेहाविषयी आणि साखरेचं आणि मधुमेहाचं रिलेशन किती घट्ट आहे, कसं आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. पण आज आपण इथेच थांबतोय. मॅडम, तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, मनापासून धन्यवाद. धन्यवाद.